हाय फ्रेंड्स, मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण आपल्या रेसिपीमध्ये चना डाळ आणि रेशनचे तांदूळ यापासून एकदम सॉफ्ट असा स्पंजी ढोकळा तयार करणार आहोत। तुम्ही जर ढोकळा या पद्धतीने तयार केला तर अजिबात बिघडणार नाही, 100% परफेक्ट होईल। चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला स्टार्ट करूयात। तर त्यासाठी मी ते रेशनचे छान स्वच्छ करून घेतलेले तांदूळ घेतलेले आहेत, पाहू शकता। तर आपण प्रमाण इथे 2 वाट्या तांदूळ घेणार आहोत, त्यासोबतच 1 वाटी चना डाळ या प्रमाणामध्ये घेणार आहे मी। एकदम स्वच्छ करून घेतलेले आहेत तांदूळ। 2 वाटी तांदूळ आणि 1 वाटी चना डाळ घेऊया। आता याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। रेशनचे तांदूळ असल्यामुळे खूप यामधून डस्ट निघत असते, तर त्यामुळे व्यवस्थित असं धुवून घ्यायचं। तर अशा पद्धतीने मी 2 ते 3 पाण्याने छान असं वॉश करून घेते आणि नंतर यामध्ये स्वच्छ पाणी घालते। तर 3 पाण्याने वॉश करून झाल्यानंतर यामध्ये स्वच्छ पाणी घालायचं आहे आणि कमीत कमी 7 ते 8 तासांसाठी याला भिजत घालायचं, किंवा तुम्ही रात्रभर भिजत घातलं तरीही चालेल। तर पाहू शकता 8 तासानंतर वरती छान बबल्स आलेले आहेत, डाळ सुद्धा छान अशी भिजल्या गेलेली आहे। आता आपण मिक्सरच्या जारमध्ये घालून पिसून घेऊया सर्व डाळ। तर आपल्याला वेगळं असं पाणी वापरायचं नाही, जो भिजत घातलेलं होतं तोच पाणी वापरायचं। यामुळे ढोकळा छान असा सॉफ्ट स्पंजी तयार होतो आणि जमेल तेवढं बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं। पाहू शकता या पद्धतीने एकदम पातळ बॅटर ठेवायचं नाही आणि एकदम घट्ट सुद्धा ठेवायचं नाही। तर बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही या पद्धतीने पाहू शकता ठेवायची आपल्याला। असंच थोडं थोडं करून सर्व बॅटर मी पिसून घेते। मिक्सरच्या जारला लागलेलं सुद्धा बॅटर सर्व मी काढून घेते आणि तयार झालेलं बॅटर 3 ते 4 मिनिटांसाठी एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित। जेवढं छान फेटून घेतलं तेवढं बॅटर हलकं होतं आणि छान असे स्पॉन्ज तयार होत असते, ढोकळ्याला स्पॉन्ज येत असतो। तर अशा पद्धतीने बॅटर रेडी झालं। आता आपण याला 8 तासांसाठी फर्मेंटेशनसाठी ठेवूया। तर 8 तास झालेली आहेत, पाहू शकता बॅटर छान असं वरती आलेलं आहे, फुलल्या गेलेलं आहे, एकदम छान पद्धतीने फर्मेंट झालेला आहे। आता याला एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे। बॅटरमध्ये घट्टसरपणा आलेला आहे, पाहू शकता अगोदरपेक्षा। याला सुद्धा छान असं फेटून घ्यायचं व्यवस्थित। यामध्ये पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही। आता आपण यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स टाकूया। तर इथे मिरचीची चटणी वापरलेली आहे मी, छान मिरची अशी बारीक करून घेतलेली आहे। चवीनुसार मीठ घालायचं, चिमूटभर हळद घालायची आहे, 1 चमचा भरून तेल घालायचं। तेलामुळे छान असं सॉफ्ट आणि स्पंज येत असतो। चमचाभर साखर वापरायची टेस्टसाठी। दही वापरायची आपल्याला इथे, दही एकदम आंबटसुद्धा वापरायची नाही आणि गोड नाही, मीडियम दही वापरायची आहे 2 ते 3 चमचा। आणि याला व्यवस्थित असं एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं। जेवढं छान फेटून घेतलं तेवढं छान कलर येतो याला हळदीचा, आणि व्यवस्थित फेटल्या नाही गेलं तर हळदीचे रेड स्पॉट येऊ शकतात, त्यामुळे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे वेळ देऊन। तर पाहू शकता बॅटरला खूप छान असा कलर आलेला आहे, एकदम येलो, लाईट येलो कलर आलेला आहे। व्यवस्थित फेटल्या गेलेला आहे बॅटर अशा पद्धतीने। तर सर्व बॅटर मी विस्करच्या मदतीने फेटून घेतलेला आहे, पाहू शकता। आता या बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता तुम्ही, एकदम जास्त पातळही नाही आणि घट्टसुद्धा नाही। आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा तयार करायचा आहे त्या भांड्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं, म्हणजे ढोकळा चिकटणार नाही। मी एका ताटामध्येच ढोकळा तयार करून घेते, छान पसरट ताटामध्ये। सर्व साईडने तेलाने मी ग्रीस करून घेतलेला आहे। आता बॅटरमध्ये आपल्याला 1 इनोचं सॅचेस वापरायचं आहे, म्हणजे ढोकळा छान स्पॉन्जी तयार होईल। तर संपूर्ण 1 सॅचेस इथे वापरायचं आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये सर्व बॅटर एकदा फेटून घ्यायचं व्यवस्थित। इथे लक्षात ठेवायचं आहे की पाणी उकळायला अगोदरच ठेवायचं आणि इनो घातल्यानंतर जास्त वेळ बॅटर बाहेर ठेवायचं नाही, नाहीतर वाफ इथेच निघून जाईल।
तर पाहू शकता इनो छान ॲक्टिवेट झालेला आहे आणि बॅटरसुद्धा छान फुललेलं आहे, हलकं झालेलं आहे। आता इकडे आपलं पाणीसुद्धा छान असं उखडलं गेलेलं आहे। आता यामध्येच ताट ठेवायचं आहे आणि सर्व बॅटर या ताटामध्ये ओतून घ्यायचं। संपूर्ण बॅटर ताटामध्ये ओतून झाल्यानंतर यावरती झाकण लावून 35 ते 40 मिनिटांसाठी याला झाकून ठेवायचं आहे। अजिबात मध्ये मध्ये खोलून बघायचं नाही। यावरती थोडं वजनसुद्धा ठेवणार आहे मी आणि 35 मिनिटाच्या नंतरच खोलून बघूया, मध्ये मध्ये खोलून बघायचं नाही। तर 35 मिनिटे झालेली आहेत, चेक करूयात। तर बघू शकता छान ढोकळा स्पंजी झालेला आहे, फुलला गेलेला आहे। हाताला सुद्धा अजिबात बॅटर चिकटत नाही आणि सुरीला सुद्धा अजिबात बॅटर चिकटलेला नाही आहे। आता आपण याला थंड होण्यासाठी एका साईडला काढून ठेवूया, तोपर्यंत तडका तयार करूया। तर त्यासाठी एका पॅनमध्ये 1 चमचा भरून तेल घातलं, तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायचा आहे। मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे, खूप छान फ्लेवर येतो याचा ढोकळ्याला। थोडासा कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या यावरती घालायच्या। थोडासा कोथिंबीर सुद्धा यावरती घालायचं, खूप छान असा फ्लेवर येतो। अशा पद्धतीचा पाण्याचा तडका तयार केल्यामुळे घशामध्ये ढोकळा अडकत नाही खाताना आणि टेस्टसुद्धा खूप छान वाटत असते। चवीनुसार मीठ घालायचं आणि पाणी घालायचं आपल्याला यावरती। पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे मीडियम आचेवरच आणि सोबतच यामध्ये साखर वापरायची आहे चमचाभर, लिंबाचा रस वापरायचा आहे खूप छान फ्लेवर येण्यासाठी। तडका छान शिजला गेलेला आहे, याला थंड होण्यासाठी एका साईडला ठेवायचं। तोपर्यंत आपला ढोकळासुद्धा खूप छान थंड झालेला आहे। सर्वात अगोदरच्या कडा काढून घ्यायच्या, नंतर याला आवश्यकता आकारामध्ये कट करून घ्यायचं। छोट्या मोठ्या मीडियम कोणत्या आकारामध्ये तुम्ही ढोकळ्याला कट करून घेऊ शकता। आणि चटणी आणि ढोकळा थंड झाल्यानंतरच यावरती ओतून घ्यायचं, म्हणजे वरून जास्त ओलसर होत नाही ढोकळा। किती सॉफ्ट झालेला आहे तुम्हाला कापताना समजून आलेलं असेल। आता आपण याचं एक पीस बघूयात। अजिबात ताटाला सुद्धा चिकटलेला नाही, लगेच निघून आलेला आहे आणि एकदम जाळीदार असा ढोकळा तयार झालेला आहे। खूपच सॉफ्ट ढोकळा तयार झालेला आहे, तोही रेशनच्या तांदळापासून। आता आपण यावरती सर्व चटणी आणि कोथिंबीर घालून घेऊया, म्हणजे दिसायलाही खूप छान दिसेल आणि खूप छान टेस्टी झालेला आहे। सर्व चटणी यावरती ओतून घ्यायची आहे। तुम्हाला चटणी जर जास्त लागत असेल तर ग्रेव्ही थोडी जास्त बनवली तरीही चालेल, तुमच्या आवडीनुसार। तर अशा पद्धतीने सॉफ्ट स्पंजी ढोकळा तयार झालेला आहे, तोही रेशनच्या तांदळापासून। या पद्धतीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आता आपण सर्व एकत्रित करून घेऊया, म्हणजे दिसायलाही खूप छान दिसेल। यासोबत कोणत्याही प्रकारची शेंगदाण्याची चटणी केली तरीही चालेल। आणि या पद्धतीने तयार केलेला ढोकळा तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद।